ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आज सीपी टँक येथील डम्पिंग ग्राउंडचा दौरा केला। या ठिकाणच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे। या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेने दिवा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी नुकतेच भाडे मालकाशी करार केला आणि 20 लाख रुपयांच्या भाड्यावर नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी जागा घेतली। या ठिकाणच्या नागरिकांसाठी देखील अशाच पद्धतीने जागा घ्यावी असं यावेळेस श्री शानू पठाण यांनी म्हटलं। त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्री विक्रम खामकर हे देखील उपस्थित होते। या ठिकाणी ठेकेदारांमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढीग जमा होतो। ठेकेदार या ठिकाणी कचरा वेचकांकडनं 12 रुपये किलोने कचरा विकत घेतात आणि तो बाजारामध्ये 21 रुपये किलोने विकतात। त्यामुळे लाखो रुपयांचा कारभार या ठिकाणी रोज होत असल्याचा आरोप देखील श्री शानू पठाण यांनी केला। ठेकेदारांनी अशा प्रकारचं वर्तन थांबवलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील श्री शानू पठाण यांनी यावेळेस दिला। नागरिकों की तकरार थी, रिपब्लिक के कई पार्टी के लोग वहाँ पे आंदोलन कर रहे कई दिनों से। जब नागरिक परेशान होते तब आंदोलन करते, तभी धरना करते। तो ये समस्या जो अभी क्या है कि स्थानिक अभी जो स्थिति अभी की स्थिति प्रेजेंट स्थिति में देखने आया था। प्रेजेंट स्थिति में साफ समझ में आ रहा है, जैसे मनीष जोशी सर ने मुझे कहा कि रिसाइकलिंग का ये यहाँ पे होता है, ऐसा कुछ भी नहीं दिख रहा है। 15 से 20 टन कचरा अभी है, कम से कम 50 टन कचरा यहाँ पे रहता है। ऐसा लोगों नागरिकों की तकरार है और जो फोटो और वीडियो से मुझे देखने आया है। विविध ठिकाणी आपत्ती आली की महिला वर्गाला पहिलं सामोरं जावं लागतं। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तसंच नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या पुढाकाराने 10 आणि 11 डिसेंबर रोजी महिलांसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळेस राजेंद्र लोखंडे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसंच संतोष कदम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका मुख्य अग्निशमन गिरीश झळके यांनी यावेळेस उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिलं। आमदार श्री संजय केळकर, भाजपच्या उपाध्यक्षा माधवी नाईक, राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी संतोष कदम यांच्यासह मान्यवर यावेळेस उपस्थित होते। प्रकारचे प्रशिक्षण घेऊन स्वयंसेवक तयार करण्याची आता पुढच्या काळात गरज भासणार आहे। सिव्हिल डिफेन्सचं देखील त्यांनी मेंबरशिप घेतली तर सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपत्ती त्या त्या ठिकाणी पोलीस खातं असेल, NDRF असेल, अग्निशमन यंत्रणा असेल, यांच्या जोडीने ही मंडळी काम करू शकतात आणि त्याच्यामुळे संकटं खूप आहेत। अतिवृष्टी येते, महापूर येतो आणि या सगळ्याला तोंड देण्याकरता मॅनपॉवर कमी पडत असते। या प्रशिक्षण वर्गाचा फार मोठा उपयोग निश्चित होणार आहे। आज आपण इथे डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंगचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन शिबिर 2 दिवसाचं हे शिबिर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे। त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन ठाणे महानगरपालिका याचं सौजन्य लाभलेलं आहे। यात मुख्यत्वे काल जेव्हा येतो, पूर येतो, आग येतो, करोनासारखं संकट, तेव्हा बेसिक आपण त्याला कसं तोंड द्यायचं त्याचं प्रशिक्षण इथे दिलं जातं आहे। यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी राजेश लोखंडे हे मुख्यत्वे आता ट्रेनिंग देत आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासाठी रेकॉर्ड केलेल्या ठाण्याच्या जिम्नॅस्टिकपटूंनी राष्ट्रीय स्तरावर सर्व सुवर्ण पदकं जिंकून आपला ठसा उमटवला। जम्मू काश्मीर येथे नुकत्याच झालेल्या 25व्या राष्ट्रीय ज्युनियर रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकं जिंकत राष्ट्रीय स्तरावर ठाण्याचं नाव उंचावलं आहे। या सर्व जिम्नॅस्टिकपटूंचं महापौर नरेश म्हस्के यांनी कौतुक केलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळेस
नगरसेवक विकास रेपाळे, उपायुक्त मनीष जोशी, क्रीडा अधिकारी मिनल पलाटे आदी मान्यवर उपस्थित होते. 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान 56व्या ज्युनियर राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा आणि 25वी ज्युनियर रिदमिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप जम्मू काश्मीर येथे संपन्न झाली. त्याबरोबरच फेब्रुवारी 2022मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीसाठी निवड चाचण्या पार पडल्या. छत्रपती शिवाजी पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पंच आणि कोच पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फिनिक्स जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या मुलींनी या स्पर्धेत रेकॉर्ड करत बाजी मारली आहे. या स्पर्धेत संयुक्ता कळेने 5 सुवर्ण 1 रौप्य पदकासह अव्वल येण्याचा मान पटकावला, तर किमया कार्ले हिने 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं, तर रिया खिलारे हिने 1 सुवर्ण पदक प्राप्त करून संघाच्या टीम चॅम्पियनशिपवर शिक्कामोर्तब केलं. यंदाही ठाण्याच्या जिम्नॅस्टिकपटूंनी 102.80 गुणांची कमाई करत विजयी 10 गुणांनी सुवर्णपदकावर आपलं नाव कमावलं. 92.55 गुण मिळवत जम्मू काश्मीर संघ दुसऱ्या क्रमांकावर आला. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा आणि आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव 2021 रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते रात्री 10. कार्यक्रमाचं ठिकाण संघटनेचं मुख्य कार्यालय, खेवरा फार्म हाऊस, खेवरा सर्कल, चितळसर, मानपाडा, ठाणे. निमंत्रक श्री हंसराज लक्ष्मण खेवरा, संस्थापकीय अध्यक्ष. मोठ्या संख्येने उपस्थित रहा. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा आणि आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव 2021. आली आली लग्नसराई, सुरू झाली लगीन घाई, मग चिंता कशाला, अधिराज आहे ना आई. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरसाठी ठाणे शहरातील अग्रगण्य नाव अधिराज बुटीक. इथे आहेत लग्न समारंभासाठी कुशल कारागिरांनी तयार केलेल्या उत्तम साड्या, घागरा चोली यासारख्या ब्रायडल वेअर्सच्या असंख्य व्हरायटीज. आणखीही बरंच काही. लग्नाची खरेदी अधिराज बुटीकमध्येच करायची. अधिराज बुटीक, शॉप नंबर 6, अनन्या बिल्डिंग, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 7419853322. अधिराज बुटीक. Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call शोभा मेडिको 9859861818. शोभा मेडिको. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या. इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.
मफतलाल कंपनी उभारण्यासाठी कळवा खारेगाव परिसरातील भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आपली भातशेती जमिनी अल्पदरात दिल्या. आताची मफतलाल कंपनीच्या जागेवर नवीन कंपनी सुरू करून भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मुलांना रोजगार द्यावा. वापरात नसलेल्या जमिनीपैकी 12.5% जमीन किंवा तेवढी किंमत द्या आणि नंतरच उर्वरित जमिनीवर गृहसंकुल उभारा, अशी मागणी संघर्ष कृती समिती सेवेचे अध्यक्ष श्री दशरथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मफतलाल कंपनीमध्ये रोजगार मिळेल या भावनेपोटी 1949 साली शेतकऱ्यांनी अल्पदरात 150 ते 200 एकर जमीन दिली. त्यामुळे मफतलाल कंपनीच्या कंपाऊंडमध्ये कारखाना उभारून भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. मफतलाल कंपनीने जमीन संपादन करण्यापासून भाजीपाला, शेती लागवड आणि क्रीडांगण म्हणून वापरात असलेली शेतकऱ्यांच्या कब्जे वहिवाटीची 40 ते 50 एकर जमीन मूळ शेतकऱ्यांना 12.5% जमीन द्यावी. मफतलाल कामगारांची संपूर्ण देणी देण्यात यावीत आणि नंतरच उर्वरित जमिनीवर झोपडपट्टीचं पुनर्वसन करून शासनाने गृहसंकुल उभारून घरं बांधून द्यावेत, अशी मागणी श्री दशरथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल काहीशी रुग्णवाढ आढळून आली आहे. काल ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकंदर 2143 एवढ्या टेस्ट केल्या गेल्या. त्यामध्ये 45 नवीन रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट हा पुन्हा एकदा 2% वरती गेल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. कालच्या दिवसामध्ये 26 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. त्यामुळे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 330 एवढी झाली आहे. शहरामध्ये काल एकही जण कोविडमुळे मृत्युमुखी पडलेला नाही. त्यामुळे शहरामध्ये आत्तापर्यंत 2108 रुग्णांना कोविडमुळे मृत्यू आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. आत्तापर्यंत 21,38,031 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या असल्याची माहिती देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. शहरातील रिकव्हरी रेट आता 98.29% पोहोचला असून डबलिंग रेट आता 3120 दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कालच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा माजीवाडा बांधपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 21 रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ वर्तनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये 9 तर 6 रुग्ण हे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आले आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये 0 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय,
मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.